नमस्कार मित्रांनो, भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। भारताचा संघ 2026 मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार असून तब्बल 12 सामन्यांची भव्य मालिका खेळणार आहे। T20, वन डे आणि कसोटी अशा तिन्ही फॉर्मॅटमध्ये भारत आणि न्यूझीलंड आमने-सामने येणार आहेत। या मालिकेची सुरुवात 22 ऑक्टोबर 2026 रोजी होणार असून शेवट 1 डिसेंबर 2026 रोजी होणार आहे। चला तर मग पाहूया या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक। सर्वात प्रथम T20 मालिका होणार आहे। तर पहिला T20 सामना 22 ऑक्टोबर रोजी क्रिस्टचर्च येथे खेळला जाणार आहे। तर दुसरा T20 सामना 24 ऑक्टोबर रोजी पुन्हा क्रिस्टचर्च येथे होईल। तिसरा T20 सामना 27 ऑक्टोबर रोजी वेलिंग्टन येथे रंगणार आहे। तर चौथा T20 सामना 30 ऑक्टोबर रोजी ऑकलंड येथे होणार आहे। तर पाचवा आणि अखेरचा T20 सामना 1 नोव्हेंबर रोजी हॅमिल्टन येथे खेळला जाईल। यानंतर सुरू होईल 5 सामन्यांची वन डे मालिका। तर पहिला वन डे सामना 4 नोव्हेंबर रोजी ऑकलंड येथे होईल। दुसरा वन डे सामना 7 नोव्हेंबर रोजी वेलिंग्टन येथे खेळला जाईल। तिसरा वन डे सामना 10 नोव्हेंबर रोजी हॅमिल्टन येथे होणार आहे। चौथा वन डे 13 नोव्हेंबर रोजी बे ओव्हल येथे खेळला जाईल। तर पाचवा आणि अखेरचा वन डे सामना 15 नोव्हेंबर रोजी बे ओव्हल येथेच खेळला जाईल। यानंतर रंगणारा कसोटी मालिकेचा थरार। पहिला कसोटी सामना 19 ते 23 नोव्हेंबर दरम्यान वेलिंग्टन येथे खेळला जाईल। दुसरा आणि अंतिम कसोटी सामना 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान क्रिस्टचर्च येथे होणार आहे। भारतासाठी ही मालिका का महत्त्वाची आहे? तर मित्रांनो, न्यूझीलंडमध्ये जाऊन मालिका जिंकणे कोणत्याही संघासाठी सोपे नसते। तेथील वेगवान खेळपट्ट्या, हवामान आणि स्विंग गोलंदाजी यामुळे प्रत्येक सामन्यात कठीण आव्हान असते। 2027च्या मोठ्या ICC स्पर्धापूर्वी भारतासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। या खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल, तर अनुभवी खेळाडूवर संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी असेल। मग मित्रांनो, तुमच्या मते भारत न्यूझीलंडमध्ये किती सामने जिंकेल आणि या मालिकेत सर्वाधिक धावा किंवा विकेट्स कोण घेईल? तुमचे मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद।